नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाची 3 तारखेची शुक्रवारची अपडेट आपण आता पाहणार आहोत. तसं पाहिलं तर पावसाळा सुरू होऊन 4 महिने झाले. मान्सूनपूर्व पाऊस सुरू होऊन 4 महिने झाले. आता हा परतीचा पाऊस सुरू झालेला आहे असं हवामान खात्यानं तर निश्चितपणे सांगितलेलं आहे. तर अशातच पुन्हा 5 तारखेनंतर 2 ते 3 दिवस पाऊस पडेल असा एक अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. आणि त्यानंतर 10 तारखेनंतर पूर्ण महाराष्ट्रातून हा पाऊस यावर्षीचा परतीचा जो आहे आत्ताचा सध्याचा प्रवास तो पूर्णपणे निघून जाईल असं सांगितलेलं आहे. तर पुढील आज उजनी धरणाची व वीर धरणाची अपडेट आता आपण पाहूया. तर वीरमधून सध्याला नीरा नदी पात्रामध्ये 2500 क्युसेकचा विसर्ग कालपासून सुरू आहे. तर उजनी धरणाची आजची टक्केवारी ही 100% असून उजनी धरणात एकूण पाणीसाठा 117.23 TMC असून यातील उपयुक्त पाणीसाठा 53.57 TMC आहे. अजूनपर्यंत आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व इथून पुढे महत्त्वाच्या सर्वच अपडेट आपल्या सर्वात अगोदर मिळवत राहा. तर उजनी धरणात काल जी सायंकाळी 15,000हून अधिक आवक येत होती ती थोडी किंचित कमी झालेली आहे. ती 13,776 क्युसेक्स येत आहे सकाळी आज 6च्या अपडेटनुसार. मात्र उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जो पाऊस झाला त्या पावसामुळे व वरून येत असलेली आवक ही वाढू लागल्याने उजनी धरणातून जो कालपर्यंत विसर्ग 20,000 क्युसेकचा होता तो मात्र आता 25,000 क्युसेकचा करण्यात आलेला आहे व यात वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा 26,600 क्युसेक्स विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. तर शिनामाडा योजना फक्त सध्या उजनी धरणातून चालू असून यात 180 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या पुढील ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.